धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्था सभापतीपदी श्रीकांत नामदेवराव देसले, उपसभापतीपदी राजरत्न सुरेश सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली। याबाबत वृत्त असे की धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक 26 मार्च 2026 रोजी पतसंस्थेच्या कार्यालयात तहसील कार्यालय धुळे ग्रामीण या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली होती। या सभेसाठी सहकार विभागाचे अध्यक्ष अधिकारी म्हणून कार्यालय अधीक्षक विजय भडागे हे होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली वरील ठिकाणी सभापती पदासाठी श्रीकांत नामदेव देसले तर उपसभापती पदासाठी राजरत्न सुरेश सोनवणे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। यात सभापती पदासाठी श्रीकांत देसले यांना सूचक म्हणून तर संजय शिंदे तर अनुमोदक म्हणून महारू पाटील हे होते, तर उपसभापतीपदी राजरत्न सोनवणे यांना सूचक म्हणून हिरालाल गुले तर अनुमोदक म्हणून रवींद्र कानडे हे होते। सर्व संचालक मंडळाच्या एकमताने या ठिकाणी सदस्याची निवड बिनविरोध करण्यात आली। यावेळी संचालक सुभाष बाविस्कर, सच्चिदानंद तवडवी, श्रीमती माया बिराडे, हिरालाल गुले, संतोष जोशी, कैलास कंगरे, संजय शिंदे, महारू पाटील, दीपक महाले, शरद बोरसे, रवींद्र कानडे, श्रीमती वसंती पाडवी आदी संचालक मंडळ व पतसंस्था कर्मचारी श्री मुकेश विस्पुते, श्री शकील शेख उपस्थित होते। येत्या काळात महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी मी नित्य कार्यतत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी सभापती श्रीकांत देसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी पतसंस्था कार्यालयावर एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। सहकारी सर्व पटेलराव साहेब या ठिकाणी आज त्यांनी केली आपली सभा संपन्न मांडली। त्याच्या आधीच्या घडामोडी झाल्या, त्या घडामोडीचा थोडासा मन दुखावल्याच्या माझ्याकडून माफी मागतो, आश्वस्त करतो। यांच्या मागच्या कालावधीत मी भूमिकेमधूनच पतसंस्थेने पूर्ण प्रयत्न केलेला आहे। जो काळ मला मिळालेला आहे त्या काळाचं 100% ती होईल मी शाश्वत करतो आणि तो होणारच। वसुलीसाठी माझे प्रयत्न पूर्वी होते, आजही लागतील, पुढच्या काळात करेल। पतसंस्थेला मी असो नको असो। त्याच्यानंतर आज जे महिला संचालक मंडळ, सर्व आमचे कार्यालय कर्मचारी, सचिव, मुकेश शेख, पत्रकार बांधव या ठिकाणी सर्वांचं मी आभार प्रकट करतो की मला सभापती पदासाठी काम करण्याची संधी दिली। त्यातल्या त्या संतोष चौधरी यांनी माघार घेऊन त्यांचं मोठं मन या ठिकाणी सर्वांना दाखवलं, त्याबद्दल मी त्यांचं व्यक्तीचे आभारी आहे। निश्चित आपण खेळण्याच्या पुढचा कालावधी आनंदातच आपण पार पाडू। पुढच्या सभापती पदासाठी आत्ताच संतोष चौधरींना माझ्या व्यक्तिगत शुभेच्छा देतो आणि थांबवतो। धन्यवाद।